तर रामराम मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज टाइम झाला सकाळचा, तरी 7:35 झाले, 7:30 वाजले. तर आपल्याला जाणार नाफेडमध्ये. काल रात्री ट्रॉली भरली होती आपण नाफेडसाठी. तर आता मार्केटले भाव डाऊन आहेत, मग त्याच्यानं आपण नाफेडला नंबर लावला होता. आता आपण चालू नाफेडमध्ये. आता गाडी इकडे उभी केली होती, तेवढ्यात आपले गळी भेटले दोन. कुठे चालले भाऊ तुम्ही? नाफेडला चालले का? आणि हे काय कायले वांगे जोडायले. बरोबर, लय मेहनती माणसं आहे ते. आता आपल्याला बी गाडीला किक मारून झाला की ना आपल्याला नाफेडमध्ये. तर चला भेटू आपण नाफेडमध्ये. मग काय म्हणता आपला हा ओम आहे तुमच्या समोर. तर ओम भाऊ काय भाव चालत वांग्याचे? तरी 30 रुपये किलो. 30 रुपये किलो. धुपट किती निघते वावरा? हे घ्या ना आताची चायनी. कशी झाली पोहे? बघा पुरे गेले का? हो काय तर याला सोपं नाही मग वांग्याचं काम. नाही 3,000 रुपये रोज येते, पण कशी घासून बसते. मग वांगे लावाव की नाही आम्ही समजा सर्व लावा, पण आपले बाया सांगून स्वतःनी करावं का? नाही. ओमले त्याला आपण फाट्यावर सोडून निघालो बास्टाकडे जायसाठी. तर सकाळी एवढा व्ह्यू बाहेर राहते रोडला की तुम्ही पाहू शकता. आबाई बी आलो होतो वरून आणि आपण पोचलो थोड्या वेळात नाफेडमध्ये. तर पोचणार पो आता आपण आपला तिथं ट्रॅक्टर लावला तिथं. आता हे लोकेशन तुम्हाला माहित आहे का? माहीत जर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. आता हे लोकेशन कुठचं तुम्हाला माहिती आहे का? इथं असते हो बैल बाजार. आता इथून मार्केट दूर आहे तिकडे. तर इथं फक्त ट्रॅक्टरचे नंबर लावतात. 1 नंबरला ट्रॅक्टर आहे, 2 नंबरला ट्रॅक्टर आहे, 3 नंबरला पिकअप आहे, 4 नंबरला आपला ट्रॅक्टर आहे. यात आपला माल भरेला. की इकडे बी 2 नंबर आहे. तर आता इथून नंबर वाईज ट्रॅक्टर जातील तिकडे. तिकडे ऑफिस आहे समजा, आणि तिथं काटा करून घेतील ते आपल्याजवळ. तर असं आहे, मग तिथून जातील नंबराने एक सर्व एकखट्टे नाही जाणार, कारण तिथं रोडवर जागा नाही आहे जास्त वापरायला. तर चला मग आता काय भाव तूर कट्टे हे तुम्हाला सांगेन मी नंतर.